मंडळी पुन्हा आज बघू शकता तुम्ही उसडणं मैदान म्हटलं की चिंचवलीचा लक्ष आणि कायम गोलालाच राहणारा हा चिंचवलीचा लक्ष आज पण गोलालाच आहे. आजचं नियोजन कसं होतं आपण अक्षयदादांना विचारूया. काय बोला अक्षयदा, आजचं नियोजन कसं होतं? आजचं नियोजन म्हणजे किरकाली आमची हीच गाडी पळणार होती. कुठेतरी भिंगारीचा गरुड आणि तिकडे मारीबाई होता, इकडे रॉकेट आणि लक्ष होता. कुठे रात्र झाली म्हणून आमची गाडी कॅन्सल झाली. पुन्हा एकदा रणजित शेठ बोलले की हीच गाडी आपण उसटण्यावरती आणू. आज गाडी आम्ही आल्या नाव ठेवलं होतं 12-12:30 वाजता. लवकरच आज करायची होती कारण मागच्या वेळी लेट गाडी जमली होती म्हणून रात्र झाली होती. मग आज लवकरच गाडी नाव दिला होता आम्ही. खालापूरवाल्यावर नाव फिरवलं होता. तर खालापूरवाल्यांचा बैल आणि पबजी निघाला, इकडे लक्ष आणि रॉकेट निघाला. चांगला गुलाल झाला. पहिल्यांदाच गाडी पबजी सोबत झाली का याच्या आधी पण झाली? याच्या अगोदर पहिले आम्ही पराभव केला होता पबजीचा. नंतर पबजीने आमचा पराभव केला होता किरकालीवरती. आज आम्ही पराभव केला पबजीचा. म्हणजे बरोबरी होऊन आज पुन्हा तुम्ही एक विजय एक मिळवला. विजय मिळवला. बरोबर. आता रॉकेट आणि लक्ष मला वाटतं आता छान गाडी पळते आणि मैदानामध्ये पण आता मी गेल्यानंतर चर्चा होती की आज ही गाडी होणार आहे. काय बोलाल? कारण गाडी पळते त्यानुसार. आज कुठेतरी बैलांनी सिद्ध केलंय. कारण आज कुठेतरी बैल आजारामध्ये होता. आज आजारामध्ये निघून सर्वांना दिसतोय का बैल कसा पळतोय. आज कुठेतरी सर्वांची मेहनत. आज सर्व मित्रपरिवार असेल, त्याच्यानंतर आम्ही नियोजन करणारा मी आणि मामा आमचे अनंत मामा, एक आम्ही सर्व म्हणजे मिळून आम्ही कुठेतरी चांगला नियोजन केला, चांगला गुलाल झाला. बरोबर. आता रणजित दादा बघा, खूप चांगला असा एक आपला संबंध जुळून जातो या क्षेत्रामध्ये. जे आपली गाडी एकदा पळाली, दुसऱ्यांदा पळाली, तिसऱ्यांदा पळाली, घरच्यासारखे संबंध होतात. तसं काय सांगाल तुम्ही या विषयावर? आज वाईट कालामध्ये तेच साथ देणारे होते आमचे आणि आज पण चांगल्या कालामध्ये तेच आहेत. आणि आज कुठेतरी एक चांगली गाडी पळते म्हणून आम्ही चांगली गाडी जुळून ठेवलेली आहे. याच्या पुढे पण एक कुठेतरी चांगली गाडी बघायला भेटेल. बरोबर. मला वाटतं मागच्या वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून तुम्ही संबंध जुळले, पण मागच्या वर्षी पाखरे आणि लक्ष पण गाडी पळायची. आता यावर्षी बघा पहिऱ्यामध्ये कंटिन्यू राहून तुम्ही यावर्षी सुद्धा त्यांचा रॉकेट आणि लक्ष गाडी पळवतात. आणि उसडणं मैदान म्हटलं की खूप छान मैदान लक्षाचा. काय बोलाल? आज बैल सुरुवातीपासून बैल या मैदानात चांगलाच पळतो आणि रॉकेट पण चांगला पळतो. आज त्यांनी त्याच्या खांद्याला खांदा लावून आज चांगला पळतो. दोन्ही बैल आज चांगलं आमचे पळतात म्हणून आज गुलाल होतोय. बरोबर आहे. आता जो आजचं नियोजन झाला होता कुठेतरी एक पाहण्यासारखं नियोजन होता. गाडी कशी पळाली काय सांगाल? आज मागच्या गाडीपासून आज चांगली गॅस लागली गाडीला. आम्हाला अंदाज होताच की चांगली गाडी पळेल. याच्या पुढे पण गाडी जेव्हा झुलेल तेव्हा याच्यापेक्षा चांगली पळेल. बरोबर. आता रणजित दादांचं असं कौतुक व्हायला पाहिजे. बघा त्यांची घरची गाडी पण पळते, पण घरची गाडी पळून सुद्धा बघा एखाद्या आपली गाडी तोरून मैत्री असो किंवा काय असो शेवटी जीवावच येतो. पण ते संबंध जपतात आणि तुम्हाला बैल देतात. त्याच्यामुळे ते शब्द आज काय त्यांचे बी आभार व्यक्त करतो कारण त्यांची घरची गाडी चांगली पळते. त्यांच्या घरच्या गाडीने लगातार 9 गुलाल घेतलेत, पाखरे आणि रॉकेट. पाखऱ्याला मागे ठेवून आज ते आम्हाला आज कुठेतरी बैल देतात. त्यांचे बी आभार व्यक्त करतोय. ते बी आज दोस्ती दुनियेतला तो बी राजा माणूस आहे. कारण आज वाईट कालामध्ये आम्हाला तोच माणूस कुठेतरी एक आमच्या बरोबर होता आणि आज चांगल्या कालामध्ये पण तो आम्हाला तो रॉकेट देतोय आणि आज चांगली गाडी पळते. त्याचे आम्ही अभिनंदन त्याच्यावर बी गर्व आहे आम्हाला. बरोबर. आता महत्त्वाचा मुद्दा असतं की आपल्याला गुलाल मिळवण्यासाठी नियोजन परफेक्ट झालं पाहिजे. परफेक्ट नियोजन होऊन तो एक्झिक्युटिव्ह एकदम परफेक्ट झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपली सुट्टी मेकर चप्पल पाहिजेत. त्यानंतर आपल्याला गाडीवर ड्रायव्हर चप्पल पाहिजे. त्यावेळेला आपला गुलाल मिळतो. काय बोलाल या विषयावर? आज कुठेतरी प्रत्येक केशव असतात आमच्या सोराईला सावतचे. आज संदीप दोने होते नांदिवलीचे, आज आमचे मोठे भाऊ. आज कुठेतरी तो पण बैल चांगला सोडतो. आज सुट्टी पण चांगली झाली. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी ड्रायव्हर असतो दिनेश ड्रायव्हर आमचा, पण त्यांचा ड्रायव्हर फिक्स आहे गणपत ड्रायव्हर. आज त्यांनी बी चांगली गाडी आणली. आज चांगला गुलाल झाला. कारण यो सर्व मेल जुळून येणं अतिशय गरजेचं असतो. नियोजन करता असो किंवा ड्रायव्हर असो किंवा सोडणार असो किंवा त्याच्यानंतर एक गुलाल होतोय. आज सर्वांचा मेल जुळून आला आणि आज गुलाल झाला. बरोबर आहे. गाडी जी पळते ना, काय वाटतं तुम्हाला पळताना ही गाडी कशी पळेल अजून भविष्यामध्ये, का भविष्य कळेल ही गाडी? या गाडीचा गुलाल आज लगातार 2 गुलाल झाले, पण आज बैल ही गाडीला चांगली गॅस लागते. याच्या पुढे पण दोन्ही नंदी आहेत. आज हरजीत होतेच राहते. आज ते पण मैत्रीपूर्ण गाडी झाली आमची पबजीच्या. आज कुठेतरी एक ते पण आमचे चांगले मित्र आहेत. आज असं सांगू शकत नाही का आपण जिंकणार आपण हरणार एक पहिले कोण सांगू शकत नाही. हे दोन्ही नंदी आहेत. एक 4 पायाचा मला आहे. आज कुठेतरी आमचा नंदी चांगला पडला म्हणून आम्ही जिंकलो. आज उद्या सकाळ ते पण जिंकतील. आज त्यांना पण एक कुठेतरी प्रत्येक जण गुलालाच्या आशामध्ये येतोय. आज आमचा लक्ष चांगला पडला आणि गुलाल प्राप्त केला. बरोबर आहे. आता कायम तुमच्या आम्ही गुलालाच्या बाईट घेतच असतो. बरेचसे लोक अशी विचार करत असतील कायम का बाईट यांच्या असतात, तर नक्कीच एक गाडा मालकांनी केलेली मेहनत असते ना, ती मेहनत कुठेतरी जी यशस्वी होते ना, त्यावेळेला कुठेतरी त्यांचे 2 शब्द चांगले भावूक निघतात. तर त्याच्यामुळे आम्ही तुमच्याशी बोलत असतो. काय वाटतं या विषयावर तुम्हाला? आज कुठेतरी तुमच्या मुलं पण आम्हाला बाईटच्या माध्यमातून बघायला भेटते. सर्वांना कुठले चांगले बोलतात, कोण काय असतं. आणि आज कुठेतरी बैलांनी की केलेली आज लक्ष ग्रुपनी केलेली मेहनत, आज सर्व ग्रुपने केलेली मेहनत, आज मामाचं सजेशन असो किंवा आम्ही 4-4, 5-5 किलोमीटर फिरवून आज ती आमची मेहनत बैल यशस्वी ठरवतो आणि आज आम्हाला आनंद करतो. लक्ष्याच्या अंगावर असलेलं मी बघतो ना 1137 नाव, या नंबर विषयी सांगा ना थोडीशी माहिती मला. आज कुठेतरी हा आमचा लकी नंबर आहे.
11-37. आज कुठेतरी आम्ही तोच नंबर सुरुवातीला जिथून बैल आणले तिथून हाच नंबर देतोय आणि हाच 11-37 आमचा ब्रँड बनवून ठेवलेला आहे. कारण यो नंबर निघाला तर कुठल्याही बैलावरती असला तर आमचाच बैल निघतो असंच सर्वजण बोलतात मैदानामध्ये. का लक्षवाल्यांचाच वासरू जरी असला सैराटवरती नंबर तरी कुठेतरी आज तो त्याच्या हिमतीवरती त्यांनी ब्रँड बनवून ठेवलेला आहे. बरोबर. आता दावणीला नवीन खरेदी तुम्ही केली आहे, काय अजून गुलाल झालाय का फेरबिरच चालू आहे? एक गुलाल झाला त्याचा आणि कुठेतरी 2 गुलाल पडले, पण लक्षावरती कुठेतरी पूर्णपणे आमची मेहनत ही कुठेतरी अजून जोरदार चालू आहे. याच्या पुढे पण अजून जोरदार असेल. कारण जे आम्ही मागच्या वेळी केलेले पराभव ते कुठेतरी सुधारायचा प्रयत्न करतोय. कुठेतरी बैलाला एक चांगल्या उंचीवरती जसा होता पहिले 2-3 वर्षामध्ये तो आणायचा प्रयत्न करतोय. कुठेतरी सर्वांशी मैत्रीपूर्ण गाड्या करतोय. याच्या पुढे पण मैत्रीपूर्णच होतील आणि आज जर विरोधामध्ये पडलो तरी उद्या पायऱ्यामध्ये बी आम्ही पळणार. आज असं काहीच नाही का आपले कोण विरोधक आहेत. आज सर्व आपली प्रेमानेच गाड्या होतील. आज कुठेतरी चांगली प्रेमानेच झाली. आज मकुन ठोंबरे बी आमचे चांगले मित्र आहेत. आज कुठेतरी जेव्हा पैऱ्यामध्ये योग असे येईल तेव्हा पैऱ्यामध्ये पण पडू. बरोबर. यालाच मतन मैत्रीचा खेळ. आणि याच्यातून काय शिकलो अक्षय भाऊ तुम्ही? आता भरपूर वर्ष झाली लक्षात पालतोय, आम्ही बघतोय, बऱ्याचशा मुलाखती झाल्यात, त्यानंतर बराचसा एक संघर्षाचा काल पण झाला. काय शिकलं याच्यातून? संघर्षाच्या कालामध्ये मामांनी एकच शिकवलं का वाईट कालामध्ये कुठेतरी शांत राहायचं, संयमामध्ये राहायचं. वेल आणि काल हा निघून जातच असतो. कुठेतरी वाईट काल हा नेहमीप्रमाणे कोणाच्याच आयुष्यामध्ये राहत नाही. तसंच आम्ही मागच्या वर्षीमध्ये वाईट काल काढला, या वर्षीमध्ये आनंदाचा चांगला काल काढतोय. कुठेतरी सर्वांनी केलेली मेहनत अशी यशस्वी ठरते आम्हाला. बरोबर. आता लक्षाची एक रील खूप जास्त व्हायरल झालेली, तुम्ही मला वाटतं गाडीतून उतरवलेला त्यावेळेला जो लक्ष होता ना, कोणी बोलणार नाही आता त्याला बघून हा तोच लक्ष आहे. ती रील पण खूप व्हायरल झाली आणि तो प्रवास त्याचा आत्तापर्यंत मला वाटतं तुम्हाला पण आठवत असेल. त्यांनी जो प्रवास केला आहे त्याच्या शरीराचा असेल किंवा काय असेल, खूप बदल झाला त्याच्यामध्ये. काय बोलाल? ती सर्व आमच्या आईवडिलांची मेहनत. आज आमचा अनुराग भाऊ असेल, आज कुठेतरी पडद्याच्या मागे पण सर्व मेहनत त्याची आहे. त्याच्याच नावाने बैल पळतोय. आणि सोमनाथ जगदाले पेडगाव, अनुराग गणेश भंडारी चिंचोली, सोमनाथ जगदाले पेडगाव नामवंत झेंडापंच आहेत, यांच्याच नावाने आहे. दोन्ही नावाने बैल पळतोय. वरती सोमनाथ जगदालेच्याच नावाने बैल पळतोय. आणि त्यांनी दिलेला विश्वास जेव्हा बैल घेऊन दिला तेव्हा मामाची आणि आमच्या दोघांचीच पारख होती. कुठेतरी त्यांनी पण शब्द दिला होता, हा वासरू घेऊन जा. कुठेतरी सर्वांनी याला बाजूला करून ठेवला होता. जेव्हा गाडीतून 32-35 वासरू होती तेव्हा तो निवरलेला वासरू जे याला कोणी घेत पण नव्हते तेव्हा तो बाजूला निवरलेला होता. पण ज्या सोमनाथ जगदालेची जी पारख आहे साताऱ्यामध्ये, तो सर्वांचा नावच त्याचा नावारूपालाच आहे तो. कारण त्यांनी दिलेली आज शब्द दिला होता का हा वासरू कुठेतरी पुढे जाईल. पण त्याच्या शब्दासारखा आम्ही पण मेहनत केली. पोरांनी पण 3-3, 4-4 किलोमीटर पहिले चालायला न्यायचे पोरं. तेव्हा आम्ही टेम्पोमध्ये नसं नेत, कारण आपण कुठेतरी छोटा बैल असल्यामुळे त्याच्यानंतर आम्हाला कुठेतरी चालत नेऊन कुठेतरी आराम करायचो. पण आज सर्वांची मेहनत आणि सर्वजण बोलायचे हा बैल नाही, पण कुठेतरी मेहनत करून जो सक्सेस ठरलो आज बैलांनी बी ते करून दाखवलं. बरोबर आहे. आता सोमनाथ भाऊ, शेवटचा प्रश्न घेतो. सोमनाथ जगदाले तुम्ही कायम नेहमी नाव घेत असतात त्याचा, आणि कुठेतरी एक मोठे झेंडापंच असून एक मोठे नियोजन करते पण आहेत ते घाटावर. मग येणाऱ्या कालामध्ये एखाद्या मोठ्या मैदानामध्ये मोठं नियोजन सोमनाथ दादांच्या हातातून होताना लक्षात आम्हाला बघायला आवडेल. काय बोलाल तुम्ही? आज खऱ्या अर्थाने बैल वीक असल्यामुळे सोमनाथ दादा स्वतः बोलत नाही का बैल वरती आण. याच्या पुढे 100% त्याच्या नावाने बैल वरती पळताना दिसेल. कारण सर्वांची इच्छा आहे गुलालामध्ये राहायची वरती. कुठेतरी आज तो चांगला नियोजन करेल आणि गुलालामध्ये राहण्याचा प्रयत्न करू. चालेल. चला, तुम्हाला आजच्या गुलालाचा खूप अभिनंदन आणि पुढची वाटचाल पण चांगली राहो या मी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. तुमचे बी आभार व्यक्त करतो. तुम्ही पण वेळात वेळ करून आमची बाईट घेतली.